नागपूर येथील महाएल्गार मोर्चेनंतर आता मार्ग थोडा मोकळा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। या ठिकाणी बघू शकतो आपण, या ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या होत्या। आता हा मार्ग मोकळा झाला। येण्या जाण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव रस्त्यावर उतरले होते आणि त्याच्यामुळे कुठेतरी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती। वाहतूक काल सायंकाळी 4 वाजतापासून बंद होती आणि आता हा मार्ग मोकळा करण्यात आला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी बसेस असेल, ट्रक असेल, या ठिकाणी मार्गकरण करत असताना दिसून येत आहे। सध्या आंदोलन सुरू आहे, परंतु कोर्टाच्या निर्देशानंतर हा आंदोलन आता बाजूच्या मैदानामध्ये स्थानिक करण्यात आला आहे। त्या ठिकाणी शेतकरी बांधव आंदोलन करत आहे, त्या ठिकाणी बसले आहे। उद्या सकाळी मुंबईमध्ये 11 वाजता जे बैठक होणार आहे, त्या बैठकीनंतर काय निर्णय होते त्याच्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। त्यामुळे थोडंफार आता या आंदोलन शिष्टमंडळाने जे आश्वासन दिलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी बच्चू कडूने आता थोडी माघार घेतली आहे आणि त्यांनी आता एका स्टेडियममध्ये त्या ठिकाणी थांबून आहे आणि सकाळी उद्या ते मुंबईला रवाना होणार आहे। तर मुंबईमध्ये जो निर्णय सरकार देणार त्याच्यावरती पुढची भूमिका ते ठरवणार आहे। त्यामुळे आता थोडंफार नागपूरकरांना दिलासा मिळणार आहे। कॅमेरामॅन साईसह मी निलेश दहाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।